देवदत्तजी निकम यांनी 5.5 एकर जमिनी खरेदी केली. त्याच वेळेला त्यांनी त्याच गावामध्ये नागापूर गावामध्ये जवळपास 13 एकर जमिनीची देखील विक्री केलेली आहे. त्यांनी आपल्या नेत्यांना कार्यकर्त्यांना वाचवण्यासाठी जे पांघरून टाकलं तेच आज ते उलट झालेलं आहे. त्यांची ही मुलाखत फक्त व्यक्तिगत चारित्र्य हनन आणि व्यक्तिगत टीकाटिप्पणी करण्याच्या दृष्टीनं मॅनेज त्या ठिकाणी होती. वळसे पाटील साहेबांनी जर म्हणले असते माझ्या पक्षातील काही कार्यकर्ते हे खरंच दोषी आहे आणि त्यांची जर त्या स्टेजवर राजीनामे घेतले असते आणि आपल्या कार्यकर्त्यांना पाठीशी नसतं घेतलं तर हे राजकीय स्वरूप दिसलं नसतं. 13 एकर जमिनीची विक्री करून 5.5 एकर जमीन घेणं संपत्ती वाढवणं आहे का कमी करणं आहे हा प्रश्न आपण त्यांना त्या ठिकाणी विचारणं संयुक्त आहे. तुकाराम मुंढे साहेबांचं अभिनंदन केलं आणि ह्या कारवाईत कुणालाही पाठीशी न घालता प्रत्येकावर कठोरातली कठोर कारवाई करून हे भेसळीचं पूर्ण रॅकेट उद्ध्वस्त झाले पाहिजे. विष्णू कांगाचे पुतणे, वाळूंज, सांडभोर हे सर्व हल्लोडा रोज विष्णू काकांच्या इथं असायचा. हे काय करतात, जो स्ट्रॉंग विरोधक आहे, आंबेगाव तालुक्यात राजकारण या दिशेने चाललंय, जो स्ट्रॉंग विरोधक आहे का त्याला कुठंतरी खाली बसवणं, त्याचं चारित्र्य हनन करण्यासाठी ते विरोधकच बघतात एखादा. सध्या आंबेगाव तालुक्यामध्ये दूध भेसळ प्रकरणावरून खूप मोठं राजकारण सुरू आहे आणि या राजकारणामध्ये किंवा या वादामध्ये आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जे नेते आहेत आंबेगाव तालुक्यातले प्रभाकर बांगर यांनी उडी घेतलेली आणि कुठेतरी हा विषय आता डायव्हर्ट होण्याच्या मार्गावरती आहे. त्यांनी आरोप केलेला आहे की देवदत्त निकम यांनी कुठेतरी जमीन घेतलेली आहे. सगळ्या काही गोष्टी तुम्हाला माहिती आहे. नेमका वाद काय आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी नेमक्या कशामुळे घडतात? विषय असा आहे, आपण पहिल्यांदा उल्लेख केला की प्रभाकर बांगर यांनी दूध भेसळीच्या मुद्द्यामध्ये उडी घेतलेली आहे. त्यांच्या मुलाखतीमध्ये दूध भेसळीचा विषय कुठं आला हे मी अजिबात पाहिलेलं नाही. त्यांची ही मुलाखत फक्त व्यक्तिगत चारित्र्य हनन आणि व्यक्तिगत टीकाटिप्पणी करण्याच्या दृष्टीनं मॅनेज त्या ठिकाणी होती. त्याच्यामध्ये दूध भेसळीचा कुठलाही मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला नाही किंवा दूध भेसळखोरांविषयी ते काहीही बोललेले नाहीत. आपण ती मुलाखत एकदा तपासली की ते आपल्या लक्षात येते. काय त्यांनी जो जमीन खरेदीचा विषय काढला, आपण आता दूध भेसळीचा याच्यावर बोलतोय. जमीन खरेदीचा जो मुद्दा आहे, पण त्यांनी जो मुद्दा उकरून काढलेला आहे त्याच्यावर तर पत्रकार बांधव, तुम्हाला माझी एक विनंती आहे की ज्या वेळेला एखादा माणूस जमीन खरेदी करतो ही बाजू तुम्ही ऐकून घेतली, परंतु त्या नाण्याला दुसरी देखील एक बाजू आहे की ज्या देवदत्तजी निकम यांनी 5.5 एकर जमिनी खरेदी केली. त्याच वेळेला त्यांनी त्याच गावामध्ये नागापूर गावामध्ये जवळपास 13 एकर जमिनीची देखील विक्री केलेली आहे आणि ही बाजू मला आपल्या पुढे त्या ठिकाणी मांडायची आहे. त्याच्यामुळं संपत्ती एखादा माणूस समजा त्याच्याकडे जर काही भरपूर पैसा असेल तर तो वाढवण्याचं काम त्या ठिकाणी करत असतो. पण 13 एकर जमिनीची विक्री करून 5.5 एकर जमीन घेणं संपत्ती वाढवणं आहे का कमी करणं आहे हा प्रश्न आपण त्यांना त्या ठिकाणी विचारणं संयुक्त आहे. खरं तर जेव्हा दूध भेसळ प्रकरण पुढे आलं तेव्हा तालुक्यातले अनेक पक्ष जे दिलीपराव वळसे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून जे इतर पक्ष आहेत, तुम्ही सगळेजण एकत्रित आलात, मंचरमध्ये मोठं आंदोलन उभं केलं, त्या व्यासपीठावरतून अनेक गोष्टी बोलल्या गेल्या. पण आज मात्र सगळे पक्ष बाजूला आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, देवदत्त निकम आणि तुम्ही सगळेजण पुढे येत आहेत, प्रेस कॉन्फरन्स घेत आहेत आणि हे सगळे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. कितपत योग्य वाटतं किंवा कसं पाहता या सगळ्या गोष्टीकडे? आम्ही नुसती प्रेस कॉन्फरन्स नाही घेत, एकतर तुकाराम मुंढे साहेबांना वारंवार जाऊन त्यांचं मत घेतोय, कुठपर्यंत तपास आलाय, पोलीस स्टेशन DYSP साहेबांना आम्ही निवेदन दिले, बाकी आरोपींचं लवकरात लवकर अटक झाली पाहिजे, त्याच्यातून चौकशीत अजून फायदा होईल. फक्त विरोधक हा आमचा प्रश्न नाही. एक दुसरा प्रश्न, वळसे पाटील साहेबांनी जर म्हणले असते माझ्या पक्षातील काही कार्यकर्ते हे खरंच दोषी आहे आणि त्यांची जर त्या स्टेजवर राजीनामे घेतले असते आणि आपल्या कार्यकर्त्यांना पाठीशी नसतं घेतलं तर हे राजकीय स्वरूप दिसलं नसतं. त्यांनी आपल्या नेत्यांना कार्यकर्त्यांना वाचवण्यासाठी जे पांघरून टाकलं तेच आज ते उलट झालेलं आहे. काय तुमच्याकडे एक विरोधक म्हणून काय असा स्ट्रॉंग एव्हिडन्स आहे काय की ज्याच्या आधारावरती तुम्ही बोलताय की फक्त हे तुमची शक्यता वर्तवताय? आम्ही बघा, विष्णू कांगाचे पुतणे, वाळूंज, सांडभोर हे सर्व हल्लोडा रोज विष्णू काकांच्या इथं असायचा. हे काय आम्ही काय असं डोळ्यावर झाकून असं बोलत नाही ना, पट्टी बांधून.
हे सर्व जनता बी बोलती. त्याच्यामुळं तर एवढी लोक त्या दिवशी आंदोलनात उतरली. पण वळसे पाटील हे म्हणजे तालुक्याचे आमदार आहे, त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणं का नाही विरोधकांनी, हा पहिला प्रश्न त्यांनी समजून घ्यावा, त्यांच्या कार्यकर्त्यांनी समजून घ्यावा. हे जर बोलत्या तर याच्यात काहीतरी तथ्य असेल, यांना विचारपूस केली पाहिजे. हे अजिबात होत नाही. उलट हे काय करतात, जो स्ट्रॉंग विरोधक आहे, आंबेगाव तालुक्यात राजकारण या दिशेने चाललंय, जो स्ट्रॉंग विरोधक आहे का त्याला कुठंतरी खाली बसवणं, त्याचं चारित्र्य हनन करण्यासाठी ते विरोधकच बघतात एखादा, आणि तो विरोधक सोडला जातो. आणि त्यांनी काय आमचं चारित्र्य, आमच्या नेत्याचं चारित्र्य काही हे होणार नाही. आम्ही कधी बी नेत्याच्या पाठीशी, कारण की आमचा नेता रस्त्यावर झोपणारा आहे निम्म्या रात्रीचा, एसी मध्ये बसून वल्गना करणारा आमचा नेता नाहीये. लोकांच्या बांधावर जाऊन काम करणारा आमचा नेता आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे. तर प्रभाकर बांगर मध्येच पुढे आले, त्यांना कोणी डिवचलंय, पुढे केले की त्यांना तुमचा राग आहे, नेमकं कारण काय पुढे? ती त्यांची मानसिकता आहे. कारण की ते नाही का मनसरला जे रास्ता रोको आंदोलन झालं कांद्याचं, तिथं नाही आले. आता दुधाचं आंदोलन झालं, ते वैयक्तिक देवदत्त निकम यांचं नव्हतं, सर्व पक्षीय आणि सर्व नागरिक आले होते. मग त्याच्यात का नाही आले? जर तुम्ही शेतकरी संघटनेचे किंवा शेतकरी पुत्र किंवा काहीतरी समजता, मग तुम्ही ह्या आंदोलनांमध्ये का नाही आले? तुम्ही का नाही दिसले? त्यांच्या पिंपळगावातला एक आरोपी आहे त्याच्यात, मग का नाही बोलले? त्यांच्या गावातली सगळ्यात जुनी डेअरी आहे, ते का बोलती नाही? ते फक्त टार्गेट, हे तुम्हाला सांगितलं ना, विरोधकाचा विरोधक तयार करणे आणि स्ट्रॉंग विरोधकाला कसं जनतेच्या तुलनेत खाली दाखवण्याचा प्रयत्न करण्याचा हा राजकीय डाव आहे सत्ताधाऱ्यांचा. कुठेतरी समाज माध्यमांवर किंवा तालुक्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या अनुषंगाने चर्चा होत आहे की तालुक्यामध्ये दर एक दिवसाआड किंवा प्रत्येक दिवशी आपण म्हणूयात की दर दिवसाआड ह्या पत्रकार परिषदा होत आहेत, आणि आंबेगाव तालुक्यामध्ये दूध भेसळ, आंबेगाव तालुक्यामध्ये दूध भेसळ, या गोष्टीला जवळपास एक महिना उलटून गेलेला आहे, तरी सुद्धा तो मुद्दा लावून धरला गेलाय. चौकशी सुरू आहे, त्याचा अंतिम जो काही निकाल आहे किंवा त्या चौकशीचे जे काही आहे अधिकृत गोष्टी त्या अजून पुढे आलेल्या नाही, पण तरी सुद्धा हे वारंवार का उघड केलं जातं? तुम्हाला सांगतो, 2च पत्रकार परिषद झाल्या. एक तुकाराम मुंडे साहेबांना भेटून आल्यानंतर तिथं काय घडलं म्हणून पत्रकार परिषद घेतली, आणि त्याच्या एक अगोदर झाली. 2च पत्रकार परिषद झाल्यात, आणि त्याच्यात म्हणजे वारंवार पत्रकार परिषद घेणं कोणाला पडलंय? प्रत्येकाला कामधंदा आहे. पण याच्यातून निष्पन्न काय होतंय ते आपण जो फॉलोअप घेतो ते जनतेला सांगणं कर्तव्य आहे. कारण की मुद्दा दूध भेसळीचा आहे, जो प्रश्न विचारला अतिशय छान. पण हा प्रश्न सामान्य दूध उत्पादक शेतकरी विचारत नाही किंवा ते टीका करत नाही, तर हा प्रश्न सातत्याने विरोधकांकडून त्या ठिकाणी उचलला जातो. माझं म्हणणं असं आहे की ज्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी, ज्या दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी निकम साहेब आवाज उठवत आहेत, लढा देत आहेत, दूध भेसळखोरांवर कारवाई व्हावी आणि त्याचा अधिकचा फायदा जे चांगल्या पद्धतीचं दूध उत्पादन करतात त्या शेतकऱ्यांना व्हावा, हा अतिशय स्वच्छ आणि प्रामाणिक हेतू त्यांचा त्या ठिकाणी निश्चितपणे आहे. आणि म्हणून त्या संदर्भामध्ये काय अंमलबजावणी झाली, मुंडे साहेबांच्या त्यांना भेटल्याच्या नंतर त्यांना काय स्वरूपाचं निवेदन दिलं, त्याच्यामधले प्रमुख मुद्दे काय होते, विषय काय होते, आपण कशा पद्धतीने त्याच्यामध्ये पुढे जात आहोत, हे सर्वसामान्य लोकांना त्या ठिकाणी कळलं पाहिजे. आणि या निमित्ताने त्यांनी ती प्रेस कॉन्फरन्स त्या ठिकाणी घेतली होती. विषय नंबर 2 त्याच्यामध्ये असा आहे की वारंवार पत्रकार परिषदा घेऊन आंबेगाव तालुक्याची बदनामी होते, असं जर विरोधकांचं म्हणणं असेल, तर मग ज्या तुकाराम मुंडे साहेबांनी आंबेगाव तालुक्यामध्ये किंवा या परिसरामध्ये, राज्यामध्ये धाडी टाकून दूध भेसळीचं रॅकेट उघडकीस आणलं, मग उद्या तर तुम्ही म्हणाल मुंडे साहेबांमुळे या तालुक्याची बदनामी झाली, हे कितपत योग्य आहे? हे संयुक्तिक आहे का? हा देखील प्रश्न पत्रकार बांधव माझी तुम्हाला विनंती आहे की आपण त्यांना हा जाब विचारला पाहिजे. पुढे जाऊन निकाल जो काही समजा जर त्यांच्या बाजूने लागला, त्यांना क्लीन चिट मिळाली, तर मग तुमचं नेमकं काय? निकालाचा विषय नाही, आरोपी येरवाड्याला आहे. आरोप सिद्ध झाल्याशिवाय येरवाड्याला नेलंय का त्यांना? लक्षात घ्या, पहिलं कस्टडीमध्ये आहे, पण त्यांना फुकट नेलंय का? आरोप सिद्धच झालेले आहे. आमचं म्हणणं त्याच्यामध्ये असं आहे की जो दोषी आहे त्याच्यावर 100% कारवाई झाली पाहिजे, त्याला 100% कायदेशीर नियमाप्रमाणे शिक्षा मिळालीच पाहिजे, आणि जो निर्दोष असला पाहिजे तो मात्र त्याच्यातून सुटला पाहिजे. कारण निर्दोष माणसाला शिक्षा होता कामा नये, ही देखील आमची प्रामाणिक भूमिका आहे. जर त्याच्यामधले काही आरोपी, त्यांच्यावरचे आरोप सिद्ध झाले नाही, ते जर निर्दोष असतील तर ते नेमके कायद्याच्या कासाऱ्यातून सुटतील, परंतु जे दोषी आहेत 100% त्यांना ती शिक्षा त्या ठिकाणी झालीच पाहिजे. आणखी एक महत्वाचा प्रश्न, गेली 1 महिना झालाय देवदत्त निकम
साहेब असतील किंवा तुम्ही असेल त्यांच्यासोबत काय नसता. एकच मुद्दा आहे, शेतकरी पुत्र एका बाजूला म्हणवतात, मात्र दुसरीकडे हा शेतकऱ्यांशीच निगडीत प्रश्न आहे दुधाचा, तो नाकारून जमणार नाही. पण फक्त एकच प्रश्न आहे की इतर काही प्रश्न आहेत की ज्याच्यावरती तुम्ही पुढे येणार आहात, आवाज उठवणार आहात? सातत्यानं निकम साहेबांनी शेतकऱ्यांच्या विषयीचे सातत्यानं जे प्रश्न उभे राहतात त्या वेळेला त्या प्रश्नासंदर्भात नेहमीच लढा उभा केलेला आहे. आपण सर्वांना ज्ञात आहे, नंदी चौकातलं बिबट आंदोलन, ज्या वेळेला बिबट्यांची संख्या वाढली, बिबट्याचे हल्ले वाढले आणि त्यावेळेला त्याला ज्या गोष्टीला प्रायोरिटी दिली पाहिजे त्या गोष्टीच्या संदर्भामध्ये आवाज उठवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला. त्याचं आंदोलनाचं यश देखील आपण सर्वांनी पाहिलं. त्याच्यानंतर कांद्याच्या भावाचा प्रश्न निर्माण त्या ठिकाणी झाला. 12-13 रुपये 10 रुपये कांदा त्या ठिकाणी विकत होता. आपण निकम साहेबांनी पुढाकार त्याच्यामध्ये घेतला, मोठं आंदोलन त्याच्यामध्ये उभारलं. त्या आंदोलन देखील अपेक्षित यश आपल्याला मिळालं. आज 20-25 रुपयापर्यंत कांदा त्या ठिकाणी विकला जातोय. ऊसाच्या एफआरपीचा विषय आला, एक रकमी कारखान्याने एफआरपी द्यावी म्हणून निकम साहेबांनी तो लढा त्या ठिकाणी उभारला आणि त्याच्यामध्ये देखील शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपी कारखान्यात दिली. त्या लढ्यामध्ये देखील आपल्याला यश आलं. आणि आज जो मुद्दा गाजतोय दूध भेसळीचा, या दूध भेसळीच्या मुद्द्यावर देखील निकम साहेबांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा त्या ठिकाणी फोडली. कारण जो निर्मळ दूध घालतो, जो शेतकरी दूध उत्पादन करतो, त्याच्यावर या भेसळखोरांवर अन्याय त्या ठिकाणी इनडायरेक्टली त्या ठिकाणी होतो. कारण भेसळीचं दूध असल्यामुळं पुरवठा त्या ठिकाणी वाढतो आणि त्याच्यामुळे मागणी कमी होते. परंतु ज्या वेळेला हे भेसळयुक्त दूध कमी आता त्या ठिकाणी झालेलं आहे, शेतकऱ्यांना 2 रुपये आधीची त्या ठिकाणी आता मिळायला लागलेले आहे. या पुढच्या नजीकच्या काळामध्ये देखील आणखी 2 ते 3 रुपये या दूध दराच्या वाढीमध्ये होण्याचे संकेत त्या ठिकाणी मिळत आहेत. तशी दूध दरवाढ निश्चितपणाने होईल आणि म्हणून त्याच्यामुळं फक्त दूध भेसळीचाच मुद्दा नाही, तर ज्या वेळेला जो प्रश्न उभा राहील, शेतकऱ्यांना ज्या ठिकाणी अडचण येतील त्या वेळेला हा लोकनेता, हा शेतकरी पुत्र शेतकऱ्यांच्या बाजूला खंबीरपणाने उभा असलेला आपण सर्वांनी सातत्यानं पाहिजे. एक शेवटचा प्रश्न घ्यायचा आहे. देवदत्त निकम यांनी काही दिवसांपूर्वी मुंबई येथे एफडी आयुक्त तुकाराम मुंढेंची भेट घेतली. म्हणजे आरोपी या दूध भेसळ प्रकरणामध्ये सापडले, फक्त त्यांच्यातील जे काही 13 फरार आरोपी आहेत, 13 मधला एक मिळाला, एक 12 भेटला. बरोबर. तर मग यांच्यावरती कारवाई व्हावी किंवा मग त्यांना जो काही जर ते सिद्ध झाले आरोप तर त्यांना शिक्षा व्हावी, यासाठी ही भेट होती की भविष्यातील अशाच पद्धतीच्या काही वेगळ्या कारवाईचे किंवा काही रॅकेट उघडकीस आणण्याचे संकेत आहेत? काय होतं त्या त्या मुंडे साहेबांच्या भेटी करता आम्ही गेलेलो नव्हतो. आमचे मित्र त्याच्यात होते, ते आपल्याला त्याच्यावरती सविस्तरपणे उत्तर देते. तुकाराम मुंढे साहेबांची भेट घेतल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांच्या दुधाला आज या कारवाईनंतर जो ₹1-2 रुपयाचा वाढीव दर मिळतो त्याच्याबद्दल प्रथमतः आम्ही मुंढे साहेबांचे आभार मानले. त्याचप्रमाणे हे रॅकेट उद्ध्वस्त करत असताना त्यांनी केलेल्या कारवाईबद्दल सुद्धा आम्ही तुकाराम मुंढे साहेबांचं अभिनंदन केलं. आणि ह्या कारवाईत कुणालाही पाठीशी न घालता प्रत्येकावर कठोरातली कठोर कारवाई करून हे भेसळीचं पूर्ण रॅकेट उद्ध्वस्त झाले पाहिजे अशी आग्रही मागणी आम्ही मांडलेली आहे.